गरीब लोगों को इस महंगाई के जमाने में दवाइयाँ खरीदना मुश्किल बन गया है। इसलिए प्रधानमंत्री भारतीय जन औषधि केंद्र योजना के तहत आलम खान इन्होंने अंबरनाथ शहर में 5 शाखाएं शुरू की है। तो जल्दी कीजिए और इस बेहतरीन अवसर का लाभ उठाएं। नमस्कार, मैं प्रणाली, आप सभी का डेली न्यूज में स्वागत है। तो चलिए बढ़ते हैं आज की कुछ ताजा खबरों की तरफ। अवैध तरीके से अंबरनाथ शहर का पुराना एमआईडीसी सर्विस रोड बंद न करने संबंध में वार्ड क्रमांक 8 के पूर्व नगर सेवक सुरेंद्र नागू यादव इन्होंने अंबरनाथ नगर परिषद को निवेदन पत्र दिया है। उन्होंने अपने निवेदन पत्र में कहा है कि केबी रोड लादीनाका अंबरनाथ पश्चिम इस परिसर का जूना एमआईडीसी सर्विस रोड है। उक्त सड़क पर एक निजी कंपनी द्वारा अवैध तरीके से भरना डालकर एवं गड्ढा कर सर्विस रोड बंद किया है एवं कंपाउंड वॉल का काम शुरू किया है, जिससे उक्त एमआईडीसी सर्विस रोड सड़क का इस्तेमाल करने वाले नागरिकों को काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। इस सर्विस रोड पर टेम्पो का आना जाना रहता है। यहाँ पर लादीनाका टेम्पो संगठन का बोर्ड था, जिसका विधायक डॉक्टर बालाजी किनीकर इनके हाथों से उद्घाटन किया गया था। वह बोर्ड भी तोड़ दिया गया है, जिससे 250 से 300 टेम्पो चालक इस संगठन ने आवाज उठाया है और रास्ता बंद किया गया तो आमरण अनशन पर बैठने का इशारा दिया है। एमआईडीसी कंपनी, अंबरनाथ नगरपालिका प्रशासन, पुलिस प्रशासन से टेम्पो चालक संगठन अध्यक्ष एवं पूर्व नगर सेवक सुरेंद्र यादव इन्होंने विनती की है कि जल्द से जल्द यह सर्विस रोड शुरू किया जाए। माजी नगरसेवक सुरेंद्र यादव, गोवापाडा वार्ड क्रमांक 8 मधून आमच्या सांबोर सायकल कंपनीचा पहिला गेट होता, ते गेट सायकल कंपनीने बंद केलं तो मेन रोडवरती आला आहे आता। आणि तिथं ते आमच्या टेम्पो स्टँडचे चालक, मालक, ड्रायव्हर सगळं तिथं थांबतात, तिथंच बसतात। मालकाला जिथं एमआयडीसी आहे, ज्यांना गाडी लागते ती गाडी घेऊन जातात आणि तिथंच ते लोक बसतात। आणि आज 10 वर्षापासून तिथं पूर्ण आहे आणि तिथं तो सर्व्हिस रोड एमआयडीसी बनली जेव्हापासून सर्व्हिस रोड आहे तिथं एमआयडीसीचा। आता तिथं ते शुक्रवारी मला वाटतं तिथं कारवाई करून ते बोर्ड तोडून टाकलं, सगळं तिकडे झुग्या तोडलं, सगळं काढलं। तिथं काढल्यावर तिथं नंतर रात्री काय झालं की तिथं सगळं मट्टे टाकून ते रस्ता पूर्ण बायपास बंद केलं। त्याच्यासाठी आम्ही नगरपालिकेला आणि एमआयडीसीला तक्रार दिली आहे। ते सर्व्हिस रोड आम्हाला पाहिजे। उद्या जर मेन रोडवर काय झाला तर त्याच्या जबाबदार कोण? सर्व्हिस रोड कुठून जाणार? तिथं ते लादीवर बस स्टँड होता, लादीपासून तो रस्ता आहे, जुना रस्ता आहे, एमआयडीसीची प्लान बनली जेव्हापासून। आणि ह्या लोकांनी कुणाची सांगितल्यावर आणि जबरदस्ती तिथं कारवाई करून त्यांच्या बोर्ड तोडून टाकलं आणि सगळं काढून टाकलं। आता त्यांना पत्र आम्ही दिलं आहे की ते तुम्ही जी मिट्ट्या टाकली ती मिट्ट्या काढायला लावा, ते रस्ता चालू करा आणि जी जाल्या लावला ते पण काढा। अनलिगल जेवढं आहे ते अनलिगल होतं ते तुम्ही काढला, पण यांचं पण अनलिगल आहे। जे सर्व्हिस रोड बंद करतात ते सर्व्हिस रोड काढायला पाहिजे। जर काढला नाही तर हे टेम्पोवाले सगळं आता मला सांगितलं आहे ते हे आपला पत्र दिलं आहे ट्रान्सपोर्टवाले आणि तिथं ते अपोषणवर 11 तारीखपासून बसणार आहे। आणि आम्ही पण त्यांच्याबरोबर ह्याच्यासाठी आहे की आम्ही पण ट्रान्सपोर्ट, आम्ही माझी नगरसेवक आहे पण आमचा पण ट्रान्सपोर्टचा धंदा आहे, बाबा ट्रान्सपोर्ट आहे माझा, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत। आणि वाढ माझ्या आहे, एवढी अन्याय जे जर चालत असेल नगरपालिकाचा हे चालणार नाही। आम्ही 11 तारीखपासून हे सगळं स्टँडवाले अपोषणावर बसणार आहे जर ह्याचा निकास झालेला नाही आणि ते झाल्या आणि ते रस्ता आम्हाला मोकळा करून भेटला नाही। साहब, वो जो जगह पे कार्रवाई की है, यहाँ के सिंको संके साहब ने ये कहा है कि वो अतिक्रमण किया हुआ था, हमने उस पर कार्रवाई की है। नाही, तिथं बोर्ड लावला होता, ते बोर्ड कुठला अतिक्रमण आहे? आणि ती गाडी लागती तिथं, टेम्पो लागतात, ते टॅक्स भरतात रोडची। ती मेन रोड सोडून आतला रोड जो सर्व्हिस रोड आहे ते सर्व्हिस रोडवरती टेम्पो लावतात। त्यांच्या बोर्ड तोडायची काय अधिकार होतात? त्यांच्या स्टँड हटवायचे काय अधिकार आहे तिथे? ते कुठं जाणार आहे? तो वो अतिक्रमण किए ना, इसलिए उसने कार्रवाई की है, इसका कहना है सर। नाही, एमआयडीसीने परमिशन काहीच दिलं नाही। एमआयडीसी बोलतं आम्ही कंप्लेंट केलं नाही, कुणी बोलतं आम्ही कंप्लेंट केला, मग कुणाच्या कंप्लेंटवर कारवाई झालेली आहे? अच्छा, वो जो सर्विस रोड है वो एमआईडीसी के अंडर में आता है या नगर पालिका के? तो एमआईडीसीचा आतमधून है, सर्विस रोड है, लेकिन उस सर्विस रोड को ये लोग जबरदस्ती पूरा रोड को कब्जा करने का पूरा प्रयत्न चालू है, उसको भरनी करके पूरा सर्विस रोड को बंद कर देने का और टेम्पो वाले लोग को बाहर कर देने का। सायकल कंपनीच्या इथे यांनी आपलं ट्रान्सपोर्टचा 20 वर्षापासून आपला ट्रान्सपोर्ट सर्व गाड्या तिथे लागतात आणि 8 वर्षा अगोदर आमदार साहेबांनी त्या बोर्डचं उद्घाटन केलेलं आहे। ते नगरपालिकेने बिना सूचना दे तो बोर्ड वगैरे काढून टाकला आणि तिथले पूर्ण जे समोरचे गाळे वगैरे होते, जो जुग्गी वगैरे असे सर्व होतं ते सर्व तोडलं गेलं आहे। आणि आमची एकच मागणी आहे की तुम्ही जी जाळी लावले ती तुम्ही काढून घ्या
आणि तो जो रोड आहे जो सर्व्हिस रोड आहे, आज एवढ्या वर्षापासून तो सर्व्हिस रोड चालू आहे. यांनी तिथे माती टाकली त्या कंपनी मालकांनी, सिक्वेंट कंपनीवाल्यांनी, आणि तो रस्ता बंद करायला घेतला. तर आमची एकच मागणी, आमची 10 वर्षापासून तिथे ट्रान्सपोर्ट आमचा चालू आहे. आमच्या गाड्या तिथे उभे राहतात आणि आमच्या गाड्या तिथे, आणि आमची जी लोकं आहेत, जी ड्रायव्हर आहे, गाडी मालक आहात, ते सर्व समोरच राहतात. म्हणजे समोरच्या पट्ट्यात बोवापाडा परिसरातली सर्व लोकं आहेत, तिथलीच लोकं आहेत, स्थानिक लोकं आहेत तिथली, आणि त्यांचं उदरनिर्वाह त्या गाड्यांनी होतं. आणि तिथे गाड्या लावण्यासाठी, पार्किंगसाठी तीच जागा आहे. कारण आतमध्ये गाडी पार्किंग केली तर 100 रुपये दररोज देणार, आणि हे या गाड्या मालकांना परवडणारच नाही की दररोज 100 रुपये गाडी उभी करायला द्यायला. तर आमची ही मागणी आहे CO साहेबांना, आम्ही त्यासाठीच भेटायला आलो की तुम्ही ते जे अनधिकृतपणे जे तुम्ही जाळ्या लावल्यात त्या जाळ्या काढा, आणि आमचा बोर्ड तिथे आम्ही जो तुम्ही काढला, आम्ही तिथे आमचा बोर्ड लावणार आहोत आणि आमच्या गाड्या तिथेच उभा राहणार, आणि आम्ही तो सर्व्हिस रोड तुम्हाला बिलकुल बंद करून देणार नाही. अधिकाऱ्याशी आपली भेट झाली का, त्यावर काय चर्चा झाली? CO साहेब भेटले नाही आहे, गायकवाड साहेब मिळाले आम्हाला. आम्ही त्यांना सर्व समजावून सांगितलं आहे. आता ते बोलतात आम्ही पत्रव्यवहार करणार आणि 7 दिवसाच्या आत ते सर्व काढून घेणार. आपली पुढची भूमिका काय असेल? जर यांनी आता हे बोलतात आहे की आम्ही करणार आहे, पण आम्ही त्यांना लेटर दिलेलं आहे. 11 तारखेला आम्ही सर्वजण उपोषणाला बसणार आहे. आम्ही पूर्ण गाडा मालक, जेवढे ड्रायव्हर आहेत ते सर्व तिथे 11 तारखेला उपोषणाला बसणार आहे. आपला परिचय सर? मी संतोष लाटे, आपला ट्रान्सपोर्टच आहे. आम्ही सर्व जी 20 वर्षापासून हा ट्रान्सपोर्टचाच धंदा करतो आम्ही, आणि आमच्या गाड्या आहेत, आम्ही तिथे गाड्या लावतो. आमचं म्हणजे ट्रान्सपोर्टचं आमचं काम आहे सर्वांचं. ही सर्व लोकं आमच्या जोडीचीच आहेत. 70 ते 80 लोकं आहेत ज्यांच्या गाड्या आहेत. काही पुढे पण आमचं नाका आहे, काही गाड्या तिथे असतात, काही गाड्या इथे असतात. आपका टेम्पो है? जी सर। कहाँ पर? यही स्टैंड पे आप बैठते हैं? हाँ सर, हम लोग दिन भर लगाते हैं गाड़ी यहाँ पे। पहले यहाँ लगती थी गाड़ियाँ अच्छा यहाँ, तो उन्होंने लाके मिट्टी डाल दिया, इधर जाली मार दिया पूरा। अच्छा। और हमारा एक इधर एक बना था स्टैंड, किसने मारा ये जाली? ये इधर सिंडी लिया है कंपनी वाले ने, अच्छा उसने। अच्छा। और यहाँ से लेके वहाँ तक पूरा जाली मार दी। अच्छा, ये बोर्ड आपका कहाँ पर था? पहले बोर्ड कहाँ पर था? एक बोर्ड यहाँ था, एक बोर्ड यहाँ था सर। यहाँ का 2 यहाँ लगा था। आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।